विलास पवार, सांगली सर्कलमधून जिल्हा परिषदेसाठी शिंदे गटातून पुरस्कृत उमेदवार असल्यामुळे माझी निशाणी मेणबत्ती आहे. तर सर्व सर्कलांनी माझा विचार करावा आणि मेणबत्ती आणि निशाणीसमोर बटन दाबून मला भरघोस मताने विजय करावा. मी तुमच्या हातात माझा मनगट बसेल असा हा उमेदवार आहे मी तुमचा. तर सर्व मायबाप जनतेला एकच विनंती आहे, मेणबत्ती आणि निशाणीसमोरील बटन दाबून आणि माझ्या पंचायत समिती गणामध्ये पळशी गणामध्ये ठाकरे गटाचे उमेदवार आणि सांगली गटामध्ये शिंदे गटाचे उमेदवार या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना पण विजय करावा. आणि माझी निशाण मेणबत्ती आहे. तर सर्व मायबाप जनतेला एकच विनंती की मेणबत्ती निशाणीसमोर बटन दाबून मला प्रचंड मताने विजय करावा. मी तुमच्या सदैव तुमच्या कामामध्ये हजर राहील. बरं, तर आपल्या गावामध्ये काय काय समस्या आहेत? आमच्या गावामध्ये पाण्याची टंचाई, आमच्या गावामध्ये बाथरूम नाही, रस्ते नाही, त्याच्यानंतर गायगोठा बंधारा आहे, असे जे बी काही भरपूर योजना आहेत ते मी आणण्याचा भरपूर प्रयत्न करीन. फक्त मायबाप जनतेने मला एक वेळ संधी द्यावा, या संधीचं सोनं करून दाखवेल. तुम्ही काँग्रेस पक्षाचे जे उमेदवारांना निवडून आणून दिलेले आहे त्या पक्षाच्या उमेदवारांनी आतापर्यंत एकही कामाला जे त्यांनी समजा आश्वासन दिलं होतं त्या कामात त्यांनी आतापर्यंत एक पण पूर्ण केलेलं नाही. आम्ही आश्वासन देऊ ते पूर्णच करू. फक्त मायबाप जनतेला एकच विनंती आहे की एक वेळेस संधी द्या आम्हाला, या संधीचं सोनं करून दाखवू म्हणजे दाखवू. आतापर्यंत त्यांनी फक्त आश्वासन दिले, तुमचं रोड बनवून देऊ, तुम्हाला घरकुल आणून देऊ, तुम्हाला गायगोठा करू, तुमचे बाथरूम आणून देऊ. आतापर्यंत त्याला कोणत्याच कामाला नाही केलेलं आहे. फक्त आम्हाला एकच सांगणे आहे की आम्ही गरीब उमेदवार तुमच्यासारखे, शेतकऱ्याचे भरपूर प्रश्न आहे, आतापर्यंत त्याला कोणत्याच प्रश्नाला मार्गी लावलेलं नाही. आता त्यांचं फक्त काय मतदान घेण्याचं आणि निघून जायचं. एकदा निवडून आले तर कोण उमेदवार कोण पुढाला त्यांना काही घेणं नाही. आम्ही कायमस्वरूपी त्या जनतेसाठी कायम हजर राहू. फक्त जनतेने आम्हाला एकदा त्यांचा आशीर्वाद द्यावा, त्या आशीर्वादामध्ये जे पूर्णपणे जे आश्वासन देऊ त्या आश्वासन आम्ही पूर्ण करू. निवडून आलेच नव्हतं पहिलं सगळ्यात पहिलं निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिला मुद्दा आमच्या जे गावामध्ये रस्ते, ते रस्त्याचा, दुसरी गोष्ट पिण्याचं पाणी, त्याच्यानंतर सोलार पंप, शेतकऱ्यासाठी योजना असतील ते पूर्ण योजना. तर आमच्या गावामध्ये कचराकुंडीची गाडी नाही, त्या कचराकुंड्याच्या गाड्या आणू. हे सगळे जे अशा काही योजना आमच्या ते पूर्ण करू. फक्त मायबाप जनतेला आम्हाला एक वेळच्या संधीचं सोनं करून द्यावं. प्रथम शिवरायांना नमन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन घालतो. हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून धर्मवीर आनंद दिघे साहेबांना अभिवादन घालून मी पंचायत समिती गणातून सांगली सर्कल याच्यातून पंचायत समिती शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करून मला उमेदवार म्हणून जाहीर झालेलो आहे. मी सांगली सर्कल पंचायत समिती सर्कलमधून जे बी पंचायत समिती अंतर्गत जे बी काही बी योजना असतील मी सर्व जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. तसेच प्रत्येक वाड्यावस्त्यांना मी व्यायामशाळा असो या वाचनालय असो प्रत्येक वाड्यावस्त्यांना मी ते प्रयत्न करेल. तरुण वर्ग बेरोजगारीच्या याच्यात चाललेला आहे, तरी पण मी तरुण वर्गासाठी कधी बी ॲक्टिव्ह राहतो, कधी बी तरुण पिढीसाठी मी पुढे जाईल. हा जो लढा आहे मी तरुण पिढीलाच घेऊन हा लढा लढणार आहे आणि मी याच्यात 100% यश मिळवल्याशिवाय राहणार नाही. याच्यात मला माझ्या पूर्ण लाडक्या बहिणीचा साथ आहे. तसेच शिंदे साहेब, भुमरे साहेब, सिरसाट साहेब, तसेच आमचे मार्गदर्शक रमेश भाऊ पवार जिल्हा प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मी हा लढा लढत आहे. तरी पण मला सगळ्या जनतेला एक आवाहन करायचं आहे, या सर्व ही जे सांगली सर्कल हा पूर्ण शिवसेनेला जागा सुटलेली होती, तरी पण BJPवाल्यांनी इथं आमचा घात केलेला आहे. या घाताला बळी न पडता जनतेने जे खरं आहे तोच आम्ही खऱ्याचा लढा, सत्तेची लढाई लढत आहे. या सत्तेच्या लढाईमध्ये आमचा साथ द्यावा आणि आमचा भरघोस मताने विजय करावा. आम्ही प्रत्येक वाड्या वस्त्यांना पूर्णपणे जे बी आमच्या जिल्हा परिषद असो या पंचायत समिती असो अंतर्गत पूर्ण कामे आम्ही करून देण्यात असो. आपलं नाव साहेब? माझं नाव अर्जुन बाबू राठोड, सांगली सर्कल जटवाडा. बटन नंबर 4 धनुष्यबाण.